नमस्कार, जय शिवराय। उकडीचे मोदक अगदी तांदळाचे पीठ किंवा कोणतीही भाजणी न वापरता आपण करणार आहोत। आणि माझ्यासारखे जर तुम्हाला पण कळ्या येत नसतील तर तुम्ही चाकू किंवा चमच्याच्या सहाय्याने कशा कळ्या पाडायच्या चला तर पाहू। त्यासाठी आता आपण पीठ शिजवणार आहोत। त्यासाठी इथे पाणी घेतलेलं आहे 2 वाटी। त्यानंतर त्यामध्ये सुगंधासाठी आपण घातलेलं आहे गवती चहाची पाने आणि 1 चम्मच तूप। आता इथे आपण चवीनुसार मीठ घालायचं। करणार आहोत आपण रव्याचे मोदक। त्यासाठी इथे रवा म्हणजे सुजी वापरलेला आहे गरा। 1 वाटी गरा घेतलेला आहे तर 2 वाटी पाणी घ्यायचं। पाणी गरम झाल्यानंतर आपण हा गरा घालायचा आणि छान हे पीठ शिजवून घ्यायचं। आता पीठ शिजलं का नाही कळण्यासाठी अशा प्रकारे गोल उरळी करून पाहायचं पीठ शिजलेलं आहे। त्यानंतर आपण सारण करणार आहोत। त्यासाठी तुम्ही ओला किंवा वाळलेला खोबरं पण चालेल अशा प्रकारे कट करून घ्यायचे आणि आता ह्याचं वाटण करून घ्यायचं। अगदी पाणी न घालता आपण हे मिक्सरला वाटण करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं। आता इथे गूळ वापरणार आहोत, तो पण छान खिसून घ्यायचा किंवा अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने तुम्ही कट करून बारीक पीस करून घ्यायचे अशा प्रकारे। आता इथे मी तूप घातलेलं आहे। तुपामध्ये आपण हे खोबरं छान भाजून घ्यायचं आणि नंतरच आपण हा गूळ टाकून घ्यायचा। इथे मी 2 ते 3 चम्मच दुधावरची साय असते ती वापरलेली आहे। मलाई छान टेस्ट लागते। ते तुम्ही पेढेही वापरू शकता। माझा इथे व्हिडिओ स्किप झालेला आहे। पेढे आणि वेलची पावडर टाकायला विसरू नका। छान सुगंधित असं सारण तयार होतं। अगदी गूळ आटेस तोपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं। छान सारण शिजतं। आता थंड झालेलं आपलं पीठ घ्यायचं, छान मळायचं, तूप लावायचं हाताला आणि छान असे पीठ मळून घ्यायचं। पाहू शकता पीठ छान मळलं की शिजलेलं आहे आपलं। आता ह्याचे छान गोळे करून घ्यायचे, छोटे छोटे गोळे करून अशा प्रकारे हातानेच प्रेस करून याचा आपण गोल शेप द्यायचा आणि त्यामध्ये आपण हे सारण भरायचं। आता तुम्ही सारण भरल्यानंतर अगदी मोदकाचा शेप द्यायचा फक्त आपण। इथे आपण कळ्या पाडलेल्या नाहीत, फक्त मोदकाला शेप दिलेला आहे अशा प्रकारे। आता अशा प्रकारे चाकू घ्यायचा आणि असं प्रेस करायचा। पाहू शकता अगदी छान कळ्या दिसतात आपल्या मोदकाला। नवीन ट्रिक आहे, यूज करा। अगदी टेस्टी असे आपले मोदक तयार होतात, रव्याचे मोदक। पाहू शकता किती छान दिसत आहेत मोदक। आता आपण हे उकडून घेणार आहोत। त्यासाठी जर तुमच्या केळीचं पान असेल तर चालेल, नसेल तर अशा प्रकारे कापड वापरून मोदक उकडण्यासाठी ठेवायचे 10 मिनिटासाठी। आता आपले मोदक रव्याचे तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। थँक्यू।